इथून गडावर जायला दोन मार्ग आहेत इथे दिलेले आहेत. गडावर जाण्याचा अवघड मार्ग आणि सोपा मार्ग जो छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. तर हे दोन बुरुज आहेत आणि मधून आहे आपला महादरवाजा. नमस्कार मित्रांनो, मी आणि स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि सकाळचे वाजले आता 6:45 आणि आज पुन्हा एकदा निघालो आहे आपण एका नवीन गडावर. तो आहे चणेरा. आपल्या इथून गावातून चणेरा म्हणून गाव आहे, तिथे आहे बिरवाडी गड म्हणून. तर आपलं नेहमीचा सोबती आपल्यासोबत आहे प्रथमेश, त्याला घ्यायचं आणि मग निघायचं. इकडे विजिबिलिटी बघा किती आहे, ती हार्डली एक किती कमी दिसते अंतर. समोर गाडी उभी आहे ती नाही दिसत, त्यांनी इंडिकेटर दिलेत ती आहे कुठे लांब. आणि एवढी थंडी आहे इकडे, समोरचा अजिबात दिसत नाही, एवढं धुकं आहे. मित्रांनो, आता आपण चणेरा गावामध्ये हा आहे चणेरा गाव आणि इथून आपल्याला एकदम स्ट्रेट जायचं बिरवाडीसाठी. आपण पोचलो एक गडाच्या जवळ. म्हणजे जर तुम्ही पाठी बघत असाल गेट, तर इथूनच एंट्रन्स आहे मेन वरती जाण्यासाठी. आणि खालीच इथे तुम्हाला एक बॅनर पण त्यांनी लावलेला आहे, म्हणजे टुरिस्ट लोक येतात इथे भरपूर. जाख माता म्हणून मंदिर आहे इथे. आणि 7:30 वाजलेत, आम्ही अर्धा तासात आलो आहे. आता बघण्यात तर गड आमचा असं वाटतं लवकरच होईल. चला चालू करूया ट्रेकिंगला. इथून गडावर जायला दोन मार्ग आहेत इथे दिलेले आहेत. गडावर जाण्याचा अवघड मार्ग आणि सोपा मार्ग. जो ब्ल्यू आहे तो डायरेक्ट डोंगरातून डायरेक्ट वरती जातो आणि हा जो आहे येल्लो तो स्मारकाच्या इथून जातो सपाटून. तर मित्रांनो, आपण आलो आहोत भवानी मंदिराच्या इथे आणि सकाळ सकाळ मंदिर बंद आहे. पण इथे पुन्हा एकदा एक बॅनर दिसतो, तिथे सर्व काय गोष्टी गडावर जेवढ्या गोष्टी ते सगळ्या इथे दिसतील. दुसरी गोष्ट, इथेच एक तोफ पण आहे. तोफ थोडा तुटलेल्या कंडिशनमध्ये पण आणि आता वरती जायला सोपा आणि अवघड मार्ग म्हणजे आपला महाराजांचं स्मारक आहे इथे. तिथून वरती गेलो तर आय थिंक अवघड मार्ग आहे ना. तर मित्रांनो, आता आपण आलोय वरती स्मारकाच्या इथे आणि आपल्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. आता इथून हा जो रस्ता गेलाय ह्या वाटेने आपल्याला जायचंय. गडावर जायला एकदम छोटी पायवाट आहे, दिसत पण नाही, अवघड रस्ता आहे. पूर्ण असं उंच आहे सरळ. तर मित्रांनो, थोडा वरती चढून आलोय आणि आपण अवघड पायी मार्गाचा चॉईस केला होता. तर आता इथे आल्यावर शिडी आहे आणि वरती जायचं तर बुरुज दिसतं. हा, शिडी आपल्या आयुष्यातून काही जात नाही. आणि याच्यावर मी एक सोल्युशन आणले. आता अशा ठिकाणी तर मी शूट नाही करू शकत, पण त्यासाठी मी चेस्ट माउंट घेऊन आलेलो पहिला आपला हाईक करायला. चल प्रथमेश, चालू हो जा.
थेट गडाच्या बुरुजाच्या इथे. आणि हा आहे आपला वरून पूर्ण व्ह्यू. सूर्योदय देखील होता इथूनच. आणि हा आहे आपला वरचा व्ह्यू. हा आता बॉडी पूर्ण वॉर्मअप झाली त्यामुळे टप टप बरसा पाणी चालू झालंय. चला वरती. त्यावेळी आपल्याला जी पायवाट लागली तिथून आम्ही चालत चाललो आणि आम्हाला दुसरा अजून एक बुरुज दिसायला सुरुवात झाली. तर आपला पहिला पॉईंट लागला तो म्हणजे घोड्याची टाकी. इथे पहिलेच्या काळात घोडे पाणी प्यायला येत असतील आणि सरळ वाट पकडायचे. ॲक्च्युली सनराईज कॅप्चर करायचा विचार होता पण थोडं लेट झालं आहे. 8 वाजले आणि ऑलरेडी सनराईज झाला आहे. हा जो अवघड रस्ता जो आपण निवडला आहे ना तो पूर्ण गडाला फेरी मारून जातो आणि मग वरती जातो. पण तो सोपा होता तो डायरेक्ट मेन गडात जातो. आता हा पूर्ण गडाला गोल राऊंड मारून आम्ही चाललो वरती. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. सब मातीत कोरलेल्या पायऱ्या दिसतात. त्यात सरळ असा गोल राऊंड म्हणून वरती गडाकडे गेल्यात. पण मला मगाचपासून एकाच गोष्टीवर लक्ष येतं म्हणजे हा व्ह्यू खतरनाक वाटतो यार. तर मित्रांनो आम्ही गडाच्या वरती तर आलोय पण आम्हाला अजून महादरवाजा कुठे आहे ते नाही दिसलं आहे. म्हणजे जर का तुम्ही हार्ड वेनी येत असाल तर मग ह्या साईडून तुम्हाला महादरवाजा नाही बघायला भेटणार पण सीन बघायला भेटेल. तो आहे हा असा. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop as we shout from the top. तर मित्रांनो हा आहे भुयारी मार्ग. आता सध्या तरी तो ओपनच आहे पूर्ण पण बघू शकते तुम्ही डायरेक्ट हा बाहेर निघाला आहे. आता त्यावेळेस तर वेगळंच काहीतरी असेल म्हणजे असं तर नसणार बट ऑब्वियस पण आहे. तर मित्रांनो थोडा खाली आलो आहे आपण अपोजिट साईडून आणि इथे लागला आपल्याला महादरवाजा. ॲक्च्युली आपण उलट्या बाजूने चढलो होतो त्यामुळे आपल्याला महादरवाजा आधी लागला नाही. इकडे माकडं भरपूर आहेत. तर हे 2 बुरुज आहेत आणि मधून आहे आपला महादरवाजा. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The glass so loud. महादरवाजा तर बघितलं. आता थोडा बुरुजावर पण उभं राहून बघूया. माकडं नाही स्पॉट होणार. माकडं भरपूर आहेत एरियामध्ये पण ती स्पॉट नाही होणार. बिस्किट काय घेतली पाठ लागणं सोडणार मग. तर मित्रांनो आपला बिरवाडी गड पूर्ण फिरून झाला आहे. फक्त एक लास्टचा पॉईंट राहिला तो म्हणजे पाण्याच्या टाक्या जिथे होता तो पॉईंट. आणि तो पॉईंट जेव्हा तुम्ही महादरवाजाकडून याल तेव्हा तो पॉईंट पहिलाच लागतो. इथून तुम्ही एंट्री केलीत महादरवाजातून की सरळ गेल्यावर पहिलेच पॉईंट आहे तो पाण्याच्या टाक्यांचा. तर या आहेत अशा टाक्या पाण्याच्या.
आणि इथे काय खोल यार भरपूर, पाणी आहे अजून. तर मित्रांनो पूर्ण गड आपलं बघून झालेलं आहे आणि आम्ही ज्या दिशेने आलो होतो त्याच दिशेने निघालो, बिकॉज महादेवच्या साईडून जरा जास्तच घनदाट जंगल आहे आणि सकाळ सकाळ आम्हाला कोणत्या प्राण्याला डिस्टर्ब नाही करायचं आहे, म्हणून ज्या रोडनी आलेलो त्याच रोडनी परतीचा प्रवास चालू केला आहे. उतरताना द स्ट्रगल इज इंडियन होंडा आहे. रिंदो pokriendo, rompiendo. Take it easy, bro. GoPro लावायला पाहिजे होतं उतरताना. डन्न मेथी बच्ची कॉमा. बाय. भाई पहिले रस्सी पकडायची, ही शिडी बांधली नाही. अरे तिला सपोर्टच नाही आहे काय. एका दोरीला काय राहणार आहे. कसा उतरू असा. मला ह्याच्यावर माझे पाय तर टेकवू दे. आधी माहिती असतं बांधलेलं तर इकडनं आलंच नसतं रे. हा काय अवघड नाव आहे. अवघड मार्ग. कुठं बांधले रे ही रस्सी. अरे भेंडीचा शिडीचा वजन बघ, ती रस्सी काय टिकणार आहे. तर मित्रांनो आपला बिरवाडी किल्ला बघून झालेला आहे आणि हा असा होता पूर्ण ट्रेक आपला. काय प्रथमेश कसा होता एक्सपिरियन्स. म्हणजे आता आपण एक स्टेप पुढे जातोय, गड किल्ले एक एक्सप्लोर करत जातोय. आता इथूनच आम्ही नेक्स्ट किल्ल्यावर जाणार आहोत, पण हा व्लॉग आम्ही इथेच एंड करणार बिकॉज तो किल्ला सेपरेट आहे, त्यामुळे व्लॉग पण सेपरेटच येणार. तर होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. Chase the night.